आंबेडकरांचा जय असो. केला ते त्यांच्या वडिलांनी 1906 साली त्यांचा मुंबईमध्ये एक साध्या पद्धतीने भायखळा या भागामध्ये विवाह झाला. ज्या विवाहामध्ये त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई होते. तर तुम्ही काही महाराज लोक सांगतात की रमाबाई त्या गवऱ्या विकायच्या, गवऱ्या तयार करायच्या, शेणाच्या गवऱ्या तयार करायच्या, गवऱ्या विकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी पैशाची पूर्तता करायची. हीच परिस्थिती त्यांच्यावर सुद्धा होती की जी आपल्यावर आज आहे. परंतु त्यांनी त्या गोष्टीला कुठलाही माघार न घेता त्यानंतर त्यांना शिकवणारे जे शिक्षक होते त्यांचं नाव केरुस्कर हे नाव होतं. त्या शिक्षकाच्या मदतीनं त्यांनी जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणामध्ये मुंबईचं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांनी 1922 साली बॅरिस्टर नावाची जी पदवी कमवली आणि ते बॅरिस्टर झाले. त्यानंतर ते त्यांच्या लक्षात आलं की आपण आता कुठंतरी त्यांना त्यांची नोकरी वाट पाहत होती. त्यांनी पण नोकरी मागत होते. त्यांना बरेचसे काही प्राध्यापक मोठमोठ्या नोकऱ्या त्यांना लागत होत्या. कारण तेव्हा मॅट्रिक पास जरी झालं तर आज तेव्हाची मॅट्रिक म्हणजे आजचं ग्रॅज्युएशनही नाही आणि कुठलंच कॅरियर शिक्षण करत होतं. त्या शिक्षणाच्या जोरावर त्यांनी बाहेरून जाऊन बॅरिस्टरी नावाची पदवी आणली आणि त्या पदवीच्या नंतर 1924 ला त्यांच्या लक्षात जुने जे आपले